नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कदम. ज्ञानसागरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 याबद्दलची सर्व माहिती घेणार आहोत. तर किती एकूण सामने 48 झालेत. पूर्ण 48 सामने झालेले आहेत. वर्ल्ड कप सामने सुरुवात कोणत्या दिवशी झाले? गुरुवार 5 ऑक्टोबर 2023 ला. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. विजेता झाला होता न्यूझीलंड. आणि वर्ल्ड कप सामने समाप्त म्हणजे शेवटचा सामना होता रविवारी 19 नोव्हेंबर 2023 ला. शेवटचा सामना होता तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया म्हणजे फायनल, जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. आणि विराट कोहलीचे शतकांचे अर्धशतक झालेले इथे. सचिन तेंडुलकरचे विक्रम होता 49 अर्धशतकांचा, तो विराट कोहलीने तोडला आहे. मोहम्मद शमी 7 विकेट हा एक विक्रम झाला आहे. त्याच्यानंतर भारताने सलग 10 सामने जिंकलेले आहेत. म्हणजे साखळी सामन्यामध्ये जेवढे होते उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामने भारताने सलग न हारता जिंकलेले आहेत. बघा, सेमीफायनल आणि फायनल. तर पहिली सेमीफायनल झाली होती इंडिया वर्सेस न्यूझीलंड मध्ये. ह्यामध्ये इंडिया जिंकली होती. त्याच्यानंतर दुसरी सेमीफायनल झाली होती साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली होती. आणि त्यानुसार फायनलला इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आली होती आणि ऑस्ट्रेलिया जिंकली होती. तर सामने कधी होते बघा, सेमीफायनल 15 नोव्हेंबर 2023 ला होते दुपारी 2 वाजता. इंडियाने 397 रन केले होते 4 विकेटच्या बदल्यात 15 ओव्हर्समध्ये. न्यूझीलंडने 327 केले 48.5 ओव्हरमध्ये आणि इंडिया 70 रनांनी जिंकली होती. त्याच्यानंतर दुसरी सेमीफायनल होती ती 16 नोव्हेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी 2 वाजता साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. तरी इथे साऊथ आफ्रिकेने 212 आणि इकडे 215 47.2 ऑस्ट्रेलियाने केले. ऑस्ट्रेलिया 3 विकेटने जिंकलेली आहे. फायनल 19 नोव्हेंबरला होती दुपारी 2 वाजता इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. तर यावेळेला इंडियाने 240 रन केलेले 50 ओव्हरमध्ये. तर ऑस्ट्रेलियाने त्याला बीट करत 241 रन 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 ओव्हरमध्ये केलेले. 6 विकेट राखून ऑस्ट्रेलियाने जिंकलेली मॅच आणि वर्ल्ड कप जिंकला होता. तर या वर्ल्ड कपच्या दरम्यान सर्वाधिक धावा बघा कोणाच्या झालेल्या. तर विराट कोहली, पहिला खेळाडू विराट कोहली 765 धावा. रोहित शर्मा 597. क्लिंटन डिकॉक 594. सचिन रवींद्र 578. डॉरेल मिचेल 552. सर्वाधिक विकेट मोहम्मद शमी 24 विकेट घेतलेले आहेत बघा. 7 मॅच मध्ये 24 विकेट. ॲडम झंपा त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवरती 11 मॅचेस मध्ये 23 विकेट. तिसऱ्या नंबरवर दिलशान मधुशंका 9 मॅच मध्ये 21 विकेट्स. जसप्रीत बुमराह 11 मॅचेस मध्ये 20 विकेट. जेराल्ड कोटझी 8 मॅच मध्ये 20 विकेट. सर्वाधिक धावा एकाच सामन्यामध्ये तर ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या मित्रांनो 201 धावा केलेल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ते मिचेल मार्श 177. त्याच्यानंतर क्विंटन डिकॉक 174 रन केलेले. त्याच्यानंतर डेव्हिड वॉर्नर 163 चौथ्या क्रमांकावरती. आणि 5व्या क्रमांकावर डेव्हिन कॉनवे 152. सर्वोत्तम गोलंदाज आहे मोहम्मद शमी. किती बघा, 9.5 ओव्हरमध्ये 7 विकेट 57 रन दिले होते मोहम्मद शमी. पर दुसरा पण त्याच्याच नावावरती आहे. 5 ओव्हरमध्ये 5-18 म्हणजे 5 विकेट आणि 18 रन. त्याच्यानंतर रवींद्र जडेजा आहे 9
9 ओव्हरमध्ये 5 विकेट 33 रन. त्याच्यानंतर पुन्हा मोहम्मद शमी, म्हणजे 3 रेकॉर्ड होते इथे. मोहम्मद शमी 10 ओव्हरमध्ये 54 म्हणजे 54 रन 5 विकेट. शाहीन आफ्रिदी 10 ओव्हरमध्ये 5 विकेट 54. सर्वाधिक शतके तर आहे क्विंटन डिकॉक, 10 मॅच मध्ये 4 शतक मारलेले आहेत. सचिन रवींद्रने 10 मॅच मध्ये 3 शतक मारलेले आहेत. तर विराट कोहलीने 3 11 मॅच मध्ये, ग्लेन मॅक्सवेलने 2, ट्रेव्हिस हेडने 2. हे सगळे 2 आहेत. पुढे डॉरेल मिचेल, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रेसी वॉन डेर दुसेन त्यांनी पण 2, श्रेयस अय्यर 2. सर्वाधिक अर्धशतके खेळाडू बघा कोण आहेत. विराट कोहलीने 6 मारलेत 11 मॅच मध्ये. पतुम निसंका 4 मारलेले अर्धशतक. बाबर आझमने 4 मारलेत. शुभमन गिलने 4 मारलेत. अझमतुल्लाह ओमरजाई 3 अर्धशतक. अब्दुल्ला शफीक 3 अर्धशतक. एडन मार्क्रम 3, केन विल्यमसन 3, जो रूट, मार्नस लॅप्शन, रहमत शाह, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हशमतुल्ला शहीदी 3. या सर्वांनी 3-3 अर्धशतक मारले. षटकार बघा, सर्वाधिक षटकार रोहित शर्मा 31, डेव्हिड वॉर्नर 24, श्रेयस अय्यर 24, ग्लेन मॅक्सवेल 22, डॉरेल मिचेल 22. सर्वाधिक चौकार खेळाडू बघा कोण आहे. विराट कोहली 68 चौकार मारलेले आहेत मित्रांनो 11 मॅचेस मध्ये. दुसरा आहे रोहित शर्मा 66 चौकार मारलेले आहेत. त्याच्यानंतर क्विंटन डिकॉक आहेत 57 चौकार मारलेले आहेत. सचिन रवींद्र 55, तर डेव्हिन कॉन्वेने 54. अंतिम सामन्यात सामनावीर बघा कोण झालेलं, मॅन ऑफ द मॅच म्हणजेच तर ट्रेव्हिस हेड. 120 चेंडूत त्यांनी 137 धावा, 15 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने केल्या होत्या. त्यानंतर मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज विराट कोहली, 11 सामने 765 धावा, म्हणजे 11 सामने तो खेळला आहे आणि 765 धावा केलेल्या आहेत. 6 अर्धशतक आणि 3 शतक याच्या जोरावर त्यांनी 765 धावा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे बघा सर्वाधिक सांघिक धावसंख्या संघ, म्हणजे कोणी केल्या होत्या तर साऊथ आफ्रिकेने केलेल्या 428 धावा केलेल्या 5 विकेटच्या बदल्यात 50 षटकामध्ये. कोणाविरुद्ध? श्रीलंका विरुद्ध केलेल्या आहेत. श्रीलंकेने प्रत्युत्तरादाखील 326 केल्या होत्या, 10 विकेट गेलेल्या त्यांच्या. 44.5 चेंडूमध्ये त्यांचा खेळ आटोपला होता. त्याच्यानंतर सर्वात कमी धावसंख्या संघ तर श्रीलंका, 55 रन केलेल्या फक्त 10 विकेटच्या बदल्यात 19.4 चेंडू त्यांनी खेळले होते. विरुद्ध संघ आहे भारत, म्हणजे आपणच 357 धावा केल्या होत्या 8 गड्यांच्या बदलीत 50 षटकामध्ये 357 धावा केलेल्या. एक दिवसीय विश्वचषक सामन्यात सर्वाधिक धावा दोन्ही डाव मिळून, म्हणजे दोन्ही संघाच्या एकत्रित धावा जास्त असणारा संघ, तर 354 धावा केल्या होत्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका ह्या दोघांच्या मिळून 2023 दिल्लीला हा सामना खेळला गेलेला होता. त्याच्यानंतर एक दिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक जलद शतक 2023 मधलं 49 चेंडू मध्ये केलं होतं एडन मार्क्रमनी, दक्षिण आफ्रिकेचा आहे. विरुद्ध कोणाच्या? श्रीलंका विरुद्ध केलेलं दिल्लीमध्ये 2023. सर्वात जलद अर्धशतक विश्वचषक 2023 तर 22 चेंडू मध्ये केलेलं होतं कुशल परेरा, श्रीलंकेचा आहे तो मित्रांनो, विरुद्ध न्यूझीलंड बँगलोर येथे. न्यूझीलंडच्या संघाबरोबर गेलं होतं. बँगलोर येथे सामना झाला होता 2023 मध्ये.
विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ कोणता? तर आहे ऑस्ट्रेलिया. हा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलिया एकूण 6 वेळा विश्वचषक जिंकला आहे. कधी कधी बघा 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 म्हणजे या वर्षीचं कप जिंकून ऑस्ट्रेलियाने हा पराक्रम केला आहे. म्हणजे 6वी वेळ होती ही आजची. 1, 2, 3, 4, 5, 6. बक्षीस बघा, बक्षीस आता रक्कम किती होती या सामन्याला किंवा या वर्ल्ड कपच्या दौऱ्यान किती रक्कम होती बक्षीस. तर काय म्हटलंय, ICCने स्पर्धेसाठी $10 दशलक्ष रकमेचे बक्षीस म्हणून वाटप केले, ज्याचे पेआउट 2019 आणि 2015च्या क्रीडा सत्राप्रमाणेच राहिले आहे. म्हणजे 2019 आणि 15 मध्ये जे वर्ल्ड कप खेळलेले त्यांना जे बक्षीस होतं तेवढंच बक्षीस या वर्षीच्याही वर्ल्ड कपला देण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या संघाला म्हणजे विजेत्या संघासाठी ठेवलेलं त्यांनी, ऑस्ट्रेलिया विजेता झाला होता तर त्यांच्यासाठी आहे $4 दशलक्ष ठेवलेलं आहे. उपविजेत्या संघासाठी $2 दशलक्ष आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला $1.6 दशलक्ष मिळाले. लीग स्टेजच्या पुढे प्रगती न करणाऱ्या संघांना $100,000 आणि प्रत्येक लीग स्टेजच्या सामन्यातील विजेत्यांना $40,000 मिळाले. तर याशी होती रूपरेषा बक्षिसांच्या रकमेची. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला माहिती कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.